शेतकरी बंधूंनो राम राम. आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी ऊस फोडण्याचं यंत्र जे केलं होतं काल, तर त्या यंत्रावर आज आपण खत पेरण्याचं सुद्धा यंत्र याच्यावर बसवलेलं आहे. तर हे खत जे पेरणं आहे तर एकच वेळेस तुमचे दोन्ही काम होणार आहेत, ऊस फोडणी आणि ऊसाला खत पेरणं. तर तुम्हाला ऊसाला खत टाकण्याकरता कुठला अलग माणूस लावायची गरज नाही, बाई लावायची गरज नाही. एकाच वेळेस तुमचं ऊस फोडणं आणि खत पेरणं हे दोन्ही कामं एकच वेळेस फायदेत. तर आधुनिक शेती आधुनिक यंत्र या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर या ठिकाणी आपण पिंपरी ते जवळा या रोडला गणेश पांचाळ यांच्या शेतामध्ये ह्या ऊसाची फोडणी आणि खत पेरणं काम सुरुवात केलेलं आहे. तर या ठिकाणी हे एकनाथराव शेत्रे यांनी त्यांचं जे ऊस या ठिकाणी बटेने केलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपण हे काम करत आहोत. तर तुम्ही बघण्याकरता पिंपरी ते जवळा या रोडवर पाहायला येऊ शकता आणि हे बघू शकता. तर हे बघा, याच्यामध्ये खत, हे असा खत आहे. हे बघा, हे खत त्याच्या डिबऱ्या, हे अशा प्रकारचं आहे. 1 नंबरची डिबरी आहे खताची. आणि हे खत बघू शकता तुम्ही कसा पडतोय. तर हे अशा प्रकारचा खत पडतोय आणि फोडणी पण एकदम व्यवस्थितशीर होती. पूर्ण ऊसाच्या बगला फुटल्या झाल्यात आणि लगेच पाठीमागे खत. कारण हे खत पेरणं महत्त्वाचं आहे, मजुराची टंचाई आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी ऊस फोडणी आणि खत पेरणी दोन्ही एकच वेळेस करत आहोत. तर हे आपलं असं आधुनिक यंत्र आहे, हे बघू शकता. हे थांब ते इकडं थोडं खाली सोड, जरासं इथे खाली सोड, इथे टेकू दे खाली. घे थोडं. हां, बस खूप झालं. राईट, ओके, राईट, कल्यो. तर या ठिकाणी आपण हे अशा प्रकारचं आहे. इथं यांचा एका ठिकाणी 5-7 एकर ऊस आहे. तर हे आपला 5-7 एकर ऊस या ठिकाणी फोडण्याचं काम आणि खत पेरण्याचं काम, दोन्ही पण कामं एकच वेळेस होत आहेत. जर तुम्हाला ऊस फोडायचा असेल आणि खत पेरायचं असेल तर आम्हाला संपर्क करा. आमचा संपर्क मोबाईल नंबर 9823 85 0617 या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आपला ऊस फोडून घ्या आणि खत पेरून घ्या. दोन्ही कामं एकच वेळेस करणार आहे आपला यंत्र. आधुनिक शेती आणि आधुनिक यंत्र हे आपल्याकडं आधुनिक यंत्रामध्ये आपण काम करत आहोत. तर या ठिकाणी आपण शेतकरी पण आहेत, तर त्यांचं बी थोडंसं मनोगत जाणून घेऊया. काय म्हणणं आहे या यंत्राच्या विषयी, खत पेरण्याच्या विषयी, कशी काय समजा ही सोय वगैरे त्यांची कशी व्हाली. यार थांब ना, व्हिडिओमध्ये बोल ना 2 गोष्टी. जरा माहिती घेणार, यूट्यूबला जाणार व्हिडिओ. थोडं काय येणार काय? या इकडे या. हे या ठिकाणी आपण खत जे आहे ते एकनाथदाजी यांनी आणलेलं आहे आणि आपण पूर्ण मिश्रण केलं आहे, हे बघू शकता. त्यांनी हे खत आणलेले. हे असे हे 15-15 इफको, 1, 2, 3 युरिया आणि असे मल्टीप्लायर, हे 4 खतांचा 3 खताचं मिश्रण केलं आहे. ढीग आहे. तरी आपण एका एकरला जवळपास 3 पोते काजवलेले आहेत, 3-3.5 पोते. तर हे खत आपल्या यंत्रानं पेरणीसाठी आपण सुरुवात केलं आहे. 3-3.5 पोत्यापर्यंत पडते. तर थोडंसं ते शेतकरी आहेत, त्यांना यंत्राच्या विषयाची म्हणजे माहिती विचारू, कसं वाटतंय, काय नाही. तर ते आपल्याला सांगतील. रामराम मंडळी. ह्या आता जे आपण यंत्र आज तुम्ही सांगितल्यानुसार काल म्हणले की बाबा आपल्याला फोडायला काम सोपं झालं, पण खत पेरण्यासाठी बेजारी जे व्हायला त्याच्यासाठी काही याच्यावर जुगाड करा. तर आपल्या घरच्या पहिल्या यंत्राचा आपण पेटी बसून याच्यावर आधुनिक यंत्रावर खत पेरण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आता ही तुम्हाला कशी वाटते आणि शेतकऱ्याला काय सांगता, बोला, सांगा. नंबर 1. आता परेशानी तुमची परेशानी वाचली ना, खत टाकायचे माणसं वाचले. बरं, आणि खत बरोबर मुळीला पडायला, माती झाकून चाललाय, उघडं राहिलं. अच्छा. तर मग आता या समजा कामाला तुमची समजा 101% समजा पसंती चांगली आहे नंबर 1 आणि शेतकऱ्यांना याचा फायदा लाभ घ्यायला पाहिजे. हो.
प्रत्येक ठीक आहे. शेतकऱ्याने लाभ घ्यायला पाहिजे. काम तर तुमचं दुहेरी खर्च वाचायला आहे ना. हां म्हणजे फोडणं व्हायला आणि उसाला खत टाकणं एकच वेळेस व्हायला त्यामुळं माणसाची समजा काही गरज पडणार नाही. हो. ठीक आहे चालते ओके धन्यवाद. शेतकऱ्यांचं मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेतलं शेतकरी बंधूंनो. तर हे बघा हे आपलं असं आधुनिक यंत्र आहे. तर त्या यंत्रानं आपण आजच या ठिकाणी खत पेरणं आणि फोडणं एकच वेळेस करतो. तर जर तुम्हाला आपलं चॅनल आपलं जर हे काम आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. आणि काम जर तुम्हाला करून घ्यायचं असेल तर आम्हाला आमच्या मोबाईल नंबरला संपर्क करा. तुमचं काम योग्य दरामध्ये करून दिलं जाईल. दोन्ही कामं एकच वेळेस पाहिजेत खत आणि फोडणं. ओके धन्यवाद.